पेन्शन बाबत मोठी अपडेट येत आहे. मंत्रालयाच्या सूचना तर पेन्शनरला होणार मोठा फायदा. तर चला पाहूया कोणता फायदा होणार आहे. तर कर्मचाऱ्यांच्या पेन्शन बाबत एक मोठी अपडेट येत आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांना आता एक मोठा दिलासा मिळणार आहे. या संबंधीची सूचना ही अर्थ मंत्रालयाने प्रसिद्ध केलेली आहे. चला तर पाहूया याविषयीची नवीन अपडेट काय आहे. तर अर्थ मंत्रालयाने जाहीर केलेल्या जाहीरनाम्यानुसार आता 31 मार्च 2025 रोजी किंवा त्यापूर्वी निवृत्त झालेल्या आणि किमान 10 वर्ष सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त पेन्शनचा लाभ मिळू शकतो. हे फायदे त्यांना आधीच मिळत असलेल्या लाभाव्यतिरिक्त असणार असल्याचे मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आले आहे. आता नवीन नियम काय आहे तर चला पाहूया. नवीन सुविधेचा लाभार्थ्यांना 2 प्रकारे फायदा मिळणार आहे. त्यामध्ये पहिला फायदा म्हणजे शेवटच्या मूळ पगाराच्या आणि महागाई भत्त्याच्या 1 रक्कम मिळणार आहे. तसेच पेन्शन मध्ये टॉप रक्कम सुद्धा जोडली जाणार आहे. हे टॉप अप पेन्शन आणि DA NPS मधून मिळणारे वार्षिक पेन्शन एकत्रित करून मिळालेल्या रकमेतील फरकाइतकी असणार आहे. आता दुसरा लाभ म्हणजे पात्र पेन्शन धारकांना थकबाकी असलेल्या पेन्शनवर व्याज देखील मिळणार आहे. या नवीन नियमाचा लाभ कोणाला मिळणार आहे तर नवीन लाभ कोणाला मिळणार याबद्दल पाहूया. पेन्शन फंड रेग्युलेटरी ऍक्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी 2025 अंतर्गत अधिसूचित केल्यानुसार कर्मचाऱ्यांना त्यांच्या 3 श्रेणीनुसार लाभ मिळणार आहे. ज्यामध्ये पहिल्या श्रेणीमध्ये 1 एप्रिल 2025 पर्यंत सेवेत असलेले आणि NPS अंतर्गत येणारे कर्मचारी यांचा समावेश आहे. तर दुसऱ्या श्रेणीमध्ये 1 एप्रिल 2025 रोजी किंवा त्यानंतर सरकारी सेवेतून नियुक्त होणारे नवीन कर्मचारी यांचाही समावेश असणार आहे. तर तिसऱ्या श्रेणीत 31 मार्च 2025 रोजी किंवा त्यापूर्वी निवृत्त झालेले, स्वेच्छानिवृत्ती घेतलेले किंवा अंतर्गत सेवा समाप्त केलेले कर्मचारी यांचा समावेश असून त्यांना नवीन नियमाचा लाभ मिळणार आहे. थँक्यू.